गणगण गणात बोतेच्या जयघोषात सेनगावात दाखल श्री गजानन महाराजांची पालखी। वारकऱ्यांच्या सेवेसाठी बेंगाळ परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम। विदर्भाचे आराध्य दैवत श्री गजानन महाराज यांच्या शेगाव ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचं आज सेनगाव तालुक्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले। पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय। रिसोड मार्गे पानक निरगाव वटकळी फाटा आणि कोळसा मार्गाने श्री गजानन महाराजांची पालखी सेनगावकडे दाखल झाली। कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ इथं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब यांनी श्रींच्या पालखीचं दर्शन घेत वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या पुढाकाराने वारकरी आणि भाविकांसाठी केळी, सफरचंद, पिण्याचे पाणी तसेच विविध फळांचे वाटप करण्यात आले। या सेवा कार्याचे वारकरी संप्रदायाने मनापासून कौतुक केले। या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, मुख्याध्यापक शिंदे सर, सरकटे सर, पर्यवेक्षक कसा, मंचकराव बेंगाळ तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने पालखीचं स्वागत करत सेवा कार्यात सहभाग नोंदवला। दरम्यान पालखीचं सेनगावात आगमन होताच गणगण गणात बोते आणि श्री गजानन महाराज की जयच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले। ग्रामस्थ, व्यापारी, सामाजिक संस्था आणि हजारो भाविकांनी पालखीचं दर्शन घेत भक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवला। यंदा ही पालखीचा मुक्काम सेनगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात होणार असून सुमारे 700 वारकरी या सोहळ्यात सहभागी आहेत। पताकाधारी, टाळ मृदंग, दिंड्या, बँड पथक, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका आणि पोलीस संरक्षण पथकामुळे संपूर्ण पालखी सोहळा शिस्तबद्ध वातावरणात पुढे मार्गस्थ होत आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, प्रदीप वाघ, हिंगोली।